हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 23 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक लय 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 भारी ट्विस्ट आलाय. आपल्या सर्वांना तर माहिती आहे की मल्हारला एक मराठमोळं जेवण बनवणारा शेफ हवाय आणि तो प्रत्येक शेफला रिजेक्ट करत निघालाय. ही गोष्ट जेव्हा नुपूरला समजली तेव्हा नुपूरने शेफसाठी आपलं ऑडिशन द्यायचं ठरवलं. पण त्याच वेळेस तायडी तिच्यासमोर आली आणि तायडीने आपला माज दाखवला. नुपूरची इज्जत काढली. तू घरगुती डबे बनवणारी बाई आहे. येथे मोठे मोठे 5 स्टारचे शेफ येतात. तुझी लायकी का त्यांच्यासमोर कॉम्पिटिशन करण्याची? निघ इथून असं म्हणून तिने नुपूरला हकलून लावलं. पण शेवटी देवाच्या मनात जे असतं ते घडतंच. नुपूरचा डबा तेथेच राहिला आणि असं काहीतरी झालं की मल्हारला स्वतः तायडीनेच आपल्या हाताने नुपूरने बनवलेलं जेवण खाऊ घातलं आणि हे जेवण खाताच मल्हारचे डोळेच बंद झाले. त्याला आपल्या आईची आठवण आली. आईच्या हातची चव आठवली आणि मग त्याने ठरवलं, काही झालं तरी मला नुपूरच शेफ म्हणून हवी आहे. आणि आता नुपूर ही शेफचं ऑडिशन द्यायला पुन्हा एकदा येणार आहे आणि त्यानंतर मग नुपूरच हेड शेफ बनणार आहे. पण मल्हारने तिला एक चॅलेंज दिलंय की 15 मिनिटांच्या आत मला त्या डब्यात होती तशी हिरवी चटणी बनवून दाखव, मग तू बनणार आमची हेड शेफ. आणि नुपूरने हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलंय. मल्हारने तिने बनवलेली चटणी टेस्ट केली आहे. मग मल्हारचं उत्तर काय असणार? नुपूर हेड शेफ बनणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, खरंच ही मालिका खूप भारी आहे आणि आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार हा शेफची रांगच्या रांग लावतो आणि सगळे शेफ हे आपले पदार्थ घेऊन उभे असतात आणि मल्हार हे सगळे पदार्थ चाखत असतो. तर नुपूर ही मॅनेजरला भेटते. मॅनेजर नुपूरच्या हातात असले डॉक्युमेंट्स घेतो. डॉक्युमेंट चेक करत असतो. नुपूर त्याला विचारते, सर तुम्हाला एक विचारू का? आजच संध्याकाळी लग्न आहे आणि तुम्ही यावेळेस शेफ निवडताय का? तेव्हा हा मॅनेजर सांगतो, हो, काही प्रॉब्लेम झालाय त्यामुळे आता आम्ही शेफ निवडतोय. नुपूर विचार करते, शेफ आत्ता निवडताय, काहीतरी वेगळंच आहे आणि ती तेथून जाऊ लागते. पण तेवढ्यात तिला वाटतं, यांना शेफची गरज आहे, मला नोकरीची गरज आहे, पैसे कमवण्याची गरज आहे. मग मी सुद्धा प्रयत्न करू शकते ना. माझे पदार्थ यांना टेस्ट करायला देते. मला ही नोकरी मिळाली तर माझाही प्रॉब्लेम दूर होईल आणि त्यांचाही प्रॉब्लेम दूर होईल. पण तेवढ्यात नुपूर विचार करते, जाऊ दे, मी तर इथे या कामासाठी आले नव्हते. पण लगेच तिला वाटतं, पण आलेस ना तर मग ट्राय करायला काय हरकत आहे. पण तेवढ्यात तिला वाटतं, पण मी यांना काय टेस्ट करायला देणार? नुपूरला आठवतं की आशाने, तिच्या आईने तिला डबा दिलाय. नुपूर विचार करते, कोमलने मला आज येथे पाठवलं आणि आईने मला डबा दिला. याचा अर्थ ही देवी आईची इच्छा आहे. हे सगळं देवी आईने घडवून आणलंय आणि मला येथे ही नोकरी मिळावी, माझी अडचण दूर व्हावी आणि सुमती इव्हेंटची सुद्धा अडचण दूर व्हावी. ही नक्कीच देवी आईची इच्छा आहे. मी त्यांना माझा डबा टेस्ट करायला देते. असा विचार करून लगेचच नुपूर ही जाऊ लागते. परंतु त्याच वेळेस तेथे तायडी येते. तायडी ही नुपूरकडे अगदी तुच्छ नजरेने खालपासून वरपर्यंत पाहते आणि नुपूर तिला म्हणते, मॅडम तुम्ही सुमती इव्हेंट्समध्येच आहात ना? तुम्हाला शेफ हवाय ना, अस्सल मराठमोळं जेवण बनवणारा? मग मी तुमची मदत करू शकते. मी एकदा ट्राय करून पाहू का? परंतु लगेचच तायडी तिच्याकडे तुच्छ नजरेने पाहते आणि विचारते, तू कोण आहेस ग? तर नुपूर सांगते, मी नुपूर सावंत, मी माझी टिफिन सर्व्हिस चालवते, मी हे ट्राय करू का? त्यामुळे तायडी तिच्याकडे पाहून खूप चिडते. तर इकडे मल्हार एकानंतर एक प्रत्येक शेफचं जेवण टेस्ट करत असतो आणि रिजेक्ट 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 असंच म्हणत असतो. त्याला कोणाचंच जेवण आवडत नाही. तर तायडी ही नुपूरला म्हणते, तू कोण आहेस? निघ इथून. नुपूर ही तिला रिक्वेस्ट करते, मॅम प्लीज मला एक संधी तर देऊन पहा, मी खूप छान जेवण बनवते. तेव्हा तायडी पुढे पुढे जात असते. नुपूर तिच्या मागे मागे धावत जात असते आणि नुपूर तिला थांबवायला तिच्या हाताला हात लावते, टच करते. तर तायडीला खूप राग येतो आणि ती नुपूरला बोट दाखवते, मला टच करायचं नाही. नुपूर सॉरी म्हणते आणि म्हणते, मॅम मला एक चान्स तर देऊन पहा, मी खूप छान जेवण बनवते. तर तायडी तिला विचारते, तुझ्याकडे पाहून तर वाटत नाही की तू खूप चांगलं शिक्षण घेतलं असेल. काय शिकली आहे तू? केटरिंग वगैरे हॉटेल मॅनेजमेंटचा काही कोर्स केलाय का? तर नुपूर सांगते, नाही, पण मी क्लाउड किचन चालवते, डबे पुरवते, तुम्ही माझ्या हातचं जेवण चाखून तर पहा. असं म्हणून ती आपला डबा दाखवते, पिशवीवाला डबा. पण तायडीला हे काही आवडत नाही.
तर इकडे मल्हार एकानंतर एक मराठमोळे पदार्थ टेस्ट करत असतो आणि प्रत्येक शेफला तोंडावर रिजेक्टेड रिजेक्ट रिजेक्ट असंच म्हणत असतो. तर इकडे तायडी नुपूरच्या डब्याकडे पिशवीकडे अगदी तुच्छतेने पाहते. हा डबा बाजूला ठेवून देते आणि नुपूरचा अपमान करून म्हणते, तू एका चाळीमध्ये राहतेस, डबे पुरवतेस, क्लाउड किचन चालवते. ही समोरची वस्ती आहे ना, येथे प्रत्येक तिसऱ्या घरातील बाई डबे पुरवते. याचा अर्थ असा होत नाही की त्यांना खूप छान जेवण बनवता येतं. नुपूर चिडून म्हणते, मॅम घरात जेवण बनवणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. पण तायडी तिचा अपमान करते, म्हणते नसेलही, परंतु आम्हाला शिकलेली माणसं हवी आहेत, ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलंय. येथे तू सगळे शेफ पाहते ना, हे मोठे मोठे शेफ आहेत जे 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण बनवतात. पण तुला काय माहीत, तुझी लायकी का 5 स्टार हॉटेलमध्ये जाण्याची? कधी 5 स्टार हॉटेलचं जेवण खाल्लंय का? कधी बाहेरून तरी पाहिलंय का? असं म्हणून तायडी नुपूरचा खूप अपमान करते. नुपूरला वाईट वाटतं. तायडी तेथून जाऊ लागते. तर नुपूर म्हणते, मॅम फक्त शिक्षण असणं म्हणजे तुम्हाला चांगलं काम जमेल असं नाही ना. कधीकधी टॅलेंटसुद्धा असतं. माझ्या कामावर माझं प्रेम आहे आणि मला माझं काम आवडतं. मला एक संधी तर देऊन पहा. पण नुपूरला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. तर मल्हार खमंग गाजराचा हलवा ट्राय करून पाहतो, पण खाताच लगेच रिजेक्टेड असं घाणेरड्यात तोंड करून म्हणतो, त्याला हा गाजराचा हलवा आवडतच नाही. तर इकडे तायडी नुपूरचा पुन्हा पुन्हा अपमान करते आणि नुपूर तिला रिक्वेस्ट करत असते, मॅम मला एक संधी तर द्या, मला ट्राय तर करून पाहू द्या. पण तायडी म्हणते, तुला सांगितलेलं कळत नाही का? आत्ताच्या आत्ता निघ इथून, तुला संधी देऊ शकत नाही. तुझ्यासारख्या डबेवालीला आम्ही आमचं हेडशेफ बनवायचं का? आमचा किती मोठा इव्हेंट आहे तुला माहिती आहे का? लायकी नाही तुझ्या इथे थांबण्याची. आत्ताच्या आत्ता निघ इथून. नुपूरला खूप राग येतो. नुपूर तायडीला म्हणते, एवढा वेळ मी चुकीच्या व्यक्तीशी बोलतीये, तुमच्याशी बोलून काही फायदा नाही, मी डायरेक्टली सरांशी बोलते. तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, काय बोललीस तू? चुकीच्या व्यक्तीशी बोलतीये. या सुमती इव्हेंट्समध्ये सगळं मी ठरवते. मी जसं म्हणेल तसं होतं. आत्ताच्या आत्ता निघ इथून, नाहीतर येथून हाकलून देईल. नुपूर चिडून म्हणते, सरांना भेटल्याशिवाय मी जाणार नाही. आणि ती मल्हारकडे जाऊ लागते. तर तायडी चक्क तिचा हात जोरात पकडते आणि तिला तेथेच थांबवते. इकडे मल्हारचं शेफला रिजेक्ट करणं सुरूच असतं. तायडी आणि नुपूर दोघीही एकमेकींकडे रागाने पाहत असतात. तायडी नुपूरला म्हणते, आत्ताच्या आत्ता निघ इथून, नाहीतर सिक्युरिटीला बोलवेल आणि तुला धक्के मारून हाकलून लावेल. नुपूर विचारते, सिक्युरिटीला बोलवायला मी काय गुन्हा केलाय? मी फक्त माझं जेवण टेस्ट करायला सांगते ना, फक्त एक संधी मागतेय. माझं काही चुकलंय असं मला वाटत नाही. तर तायडी म्हणते, मी जे ठरवते ना तेच होतं आणि कोणाच्या बापाची हिंमत नाही आहे माझ्या विरुद्ध जाण्याची. तर नुपूर उत्तर देते, मीही तेच ठरवते जे होणार असतं आणि माझ्या इच्छा असेल ना तर मला कुणीही थांबू शकत नाही. असं म्हणून नुपूर तेथून जाऊ लागते. तायडीला तिचा खूप राग येतो आणि त्याच वेळेस एका माणसाने, एका शेफने खुसखुशीत पातोळ्या बनवलेल्या असतात. मल्हार त्या पातोळ्या खातो आणि तो चक्क आपला हात पुढे करतो. हा शेफ खूप खुश होतो आणि नुपूर हे पाहते. नुपूरला समजतं की मल्हारला या शेफचं जेवण आवडलंय आणि आपली संधी हुकली आहे. म्हणून नुपूर खूप निराश होते. मल्हार या शेफकडे पाहून हसू लागतो. शेफ म्हणतो, मला माहीत होतं सर, तुम्हाला माझ्या हातच्या पातोळ्या खूप आवडतील. तर लगेचच नुपूर निराश होते आणि तायडी तिच्या कानाजवळ येते आणि म्हणते, शेफ ठरलाय, आत्ताच्या आत्ता निघायचं इथून, निघ. नुपूरला खूप वाईट वाटतं. आपली संधी हुकलीये हे तिला समजतं आणि ती दुःखी होऊन तेथून निघून जाते. पण तिने बनवलेला डबा हा तेथेच राहून गेलेला असतो. तर मल्हार या शेफला म्हणतो, तुला ॲक्सेप्ट करण्यासाठी नाही तर रिजेक्ट करण्यासाठी मी हात पुढे केलाय. या शेफला मोठा धक्काच बसतो. मल्हार म्हणतो, या पातोळ्या ना हळदीच्या पानाच्या बनवायच्या असतात, पण तू मला फसवलंय, तू दुसरी पानं वापरली आहेत. शेफ म्हणतो, सर ते पानं अवेलेबल नव्हते. मल्हार म्हणतो, शटअप, एक वेळेस मला जमणार नाही असं तू खरं बोललं असताना तरी चाललं असतं, पण मी खोटं सहन करू शकत नाही. तू खोटं बोललाय आणि मला खोटं बोललेले माणसं आवडत नाही. असं म्हणून तो दीपला सांगतो, हा शेफ आहे ना, मला आपल्या सुमती इव्हेंटच्या आसपास कोठेच दिसायला नाही पाहिजे, रिजेक्टेड. आणि मल्हार एक एक करून सगळ्या शेफला रिजेक्ट करून टाकतो. इकडे नुपूर ही बाहेर जात असते. तिला खूप राग आलेला असतो आणि तेवढ्यात मल्हार तिच्याकडे पाहतो. मल्हार हा पुढे येत असतो
तर तेवढ्यात तायडी त्याला थांबवते आणि विचारते शेप सिलेक्ट झाला का. तर मल्हार सांगतो नाही झाला अजून. तायडी खूप चिडते आणि म्हणते मल्हार तू हे काय करतोय, तू प्रत्येक शेपला रिजेक्ट करतोय, आपल्याकडे फक्त 3-4 तास बाकी आहेत आणि असं तू प्रत्येक शेपला रिजेक्ट करत राहिलास ना तर मग खूप अवघड होईल. संध्याकाळी गेस्टला काय जेवण द्यायचं आहे आणि तुला त्या मिस्टर देशमुख माहिती आहे ना, त्या आपली कंपनी बंद करतील, आपली पूर्ण वाट लावतील. तर मल्हार म्हणतो तायडी काळजी करू नको, मी वेळेच्या आधी शेप शोधून आणेल, तू एवढं टेन्शन घेऊ नको. तर तायडी म्हणते तू थांब, आपण आपल्या जुन्या शेपला बोलून घेऊया. मल्हार म्हणतो तायडे तुला माहिती आहे मी सेकंड चान्स कधीच देत नाही. तर तायडी म्हणते मल्हार तू हे काय करतोय, तुझ्या आईबाबांनी इतक्या मेहनतीने सुमती इव्हेंटचं नाव इतकं मोठं केलंय, तू इतकी मेहनत केली आहे आणि आज फक्त एका शेपच्या हट्टापायी आपण हे सगळं करतोय. मल्हार तायडीला समजावून सांगतो तायडी तू काळजी करू नको, शेप भेटेल, मी प्रयत्न करतोय. तर नुपूर ही बाहेर जात असते आणि विचार करते सुमती इव्हेंट्स हे नाव माझ्या नेहमी लक्षात राहील आणि मी आता इथे पुन्हा कधीच पाय ठेवणार नाही, कुणी काहीही म्हटलं तरी. आणि ती रागारागाने या इव्हेंटच्या लोकेशन बाहेर पडते. तर हा डबा ज्या टेबलवर ठेवलेला असतो तेथे सुमती इव्हेंटचा एक माणूस येतो आणि विचार करतो अरे इतका छान डबा इथे कोणी ठेवलाय, हा नक्कीच सरांचा डबा असेल. आणि तो जेथे मल्हारचा डबा ठेवलेला असतो तेथे हा नुपूरचा डबा ठेवून देतो. परंतु ही गोष्ट काही तायडीला माहीत नसते. तायडीचा बाप तेथे असतो आणि तो म्हणतो हा मल्हार स्वतःला समजतो तरी कोण, सेकंड चान्स नाही म्हणजे सुमती इव्हेंट्सवर त्याच्या एकट्याचा हक्क आहे का, आपण सुद्धा कुणी आहोत की नाही. आणि तायडे तो तुझं का ऐकत नाहीये, तो तर तुझं सगळं ऐकतो ना, मग त्याने तुझं का ऐकलं नाही. त्यामुळे तायडी खूप चिडते आणि म्हणते बस झालं बाबा, जास्त बोलायचं नाही. ही तायडी जे ठरवते ना तेच मल्हार करतो आणि आता सुद्धा मल्हार तेच करणार. तेवढ्यात तायडीला दीप दिसतो. तायडी त्याला थांबवते आणि विचारते शेप सापडला का. दीप नकार देतो आणि म्हणतो मल्हार प्रत्येक शेपला रिजेक्ट करतोय, मी तरी काय करणार. तर तायडी म्हणते अरे तो तापट डोक्याचा आहे, पण तू तर शांतपणे विचार करू शकतो ना, तू आधीच्या शेपला कॉल कर आणि त्याला बोलून घे. तर दीप म्हणतो पण मल्हार. तायडी म्हणते त्याला मी समजावून सांगते, तू नको काळजी करूस, तू आधीच्या शेपला कॉल कर आणि सगळ्यात आधी त्याच्यासाठी जेवण वाढ, जेवणाची वेळ झालीये. दीप हो म्हणतो आणि राकेश नावाच्या एका माणसाला मल्हारसाठी जेवण ताटामध्ये रेडी करायला सांगतो. आणि हा राकेश या टेबलजवळ जातो. तेथे 2 डबे ठेवलेले असतात. राकेश दीपला विचारतो साहेब सरांचा डबा कोणता आहे. तर दीप म्हणतो अरे उजव्या बाजूचा, तू काय नवीन आलाय का. आणि दीप तेथून निघून जातो. पण राकेशचं आणखीन कन्फ्युजन होतं, त्यांच्या उजव्या बाजूचा की माझ्या उजव्या बाजूचा. आणि हा पिशवीवाला डबा छान दिसतोय, नक्कीच हा सरांचा डबा असेल असा विचार करून हा राकेश चक्क नुपूरचा डबा उघडतो आणि मल्हारसाठी प्लेटमध्ये हे सगळं जेवण ठेवतो. तर इकडे नुपूर घरी जात असते. तेवढ्यात तिला ॲडव्होकेट चावरेचा कॉल येतो. ॲडव्होकेट चावरे हा मीना बरोबर असतो आणि दोघे मस्त गोळा खात असतात. ॲडव्होकेट चावरे म्हणतो अरे नुपूरजी चुकून तुम्हाला फोन लागला, मी तर माझ्या एका दुसऱ्या क्लायंटला फोन लावत होतो, कारण त्याने माझे पैसे दिले नाहीयेत ना, तर मी त्याच्या घरावर जप्ती आणणार आहे. नुपूरला समजतं की चावरे हा जाणून बुजून तिला भीती घालून देतोय की जर आज संध्याकाळी तू माझे पैसे दिले नाहीत ना तर मी तुझ्या घरावर जप्ती आणेल. नुपूर खूप चिडते आणि म्हणते ॲडव्होकेट चावरे तुमची एक ना एक पायी मी परत करणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तर ॲडव्होकेट चावरे म्हणतो तेवढा तर माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही माझी प्रत्येक पायी परत कराल आणि माझ्याकडून मुदतवाढ सुद्धा घेणार नाही. नुपूर खूप चिडते आणि म्हणते हो तुम्हाला सगळे पैसे मिळतील आणि ती फोन कट करते. ॲडव्होकेट चावरे मीनाला सांगतो तुमच्या ननंदबाईमध्ये चांगलाच तोरा आहे, मला म्हणत होती मी सगळे पैसे परत करेल. तर मीना म्हणते हां तिचा फक्त तोराच पाहून घ्या, खिशात दमडी नाही आणि स्वतःला खूप मोठी महाराणी समजते. पण आता तुम्हाला काय करायचे ते माहिती आहे ना. ॲडव्होकेट चावरे म्हणतो हो मला सगळं माहिती आहे, आता मी संध्याकाळी पैसे घ्यायला येणार, पैशांची व्यवस्था झाली नसेल मग मी घरावर जप्ती आणण्याचा बनाव करणार आणि मग तुमच्या ननंदबाईला माझ्याशी लग्न करण्यासाठी होकार द्यावाच लागेल. तर मीना म्हणते पण एकदा का तुमचं लग्न झालं मला माझे पैसे मिळतील ना. ॲडव्होकेट चावरे म्हणतो नक्कीच, एकदा का माझं आणि तिचं लग्न झालं, तुमच्या नुपूरने माझ्या घरात गृहप्रवेश केला ना, मग तुम्ही तुमच्या नवीन घरात गृहप्रवेश कराल. हे ऐकून मीना खूप खुश होते. तर इकडे मल्हार हा फोनवर नवीन शेफ शोधत असतो पण त्याला शेफच सापडत नाही. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते मल्हार तू शांत हो आणि जेवण करून घे.
तर मल्हार म्हणतो, तायडे संध्याकाळी गेस्टला काय जेवण द्यायचं त्याचा प्रश्न माझ्यासमोर आहे, तुम्हाला काय जेवायला सांगतेय? तर तायडी म्हणते, मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही, गुपचूप जेवण करायचं, मग तुला सुचतं. तेवढ्यात राकेश नुपूरच्या डब्यातलं जेवण त्याच्यासाठी आणून देतो आणि तायडी ही स्वतःच्या हाताने मल्हारला घास भरवते आणि पहिला घास तोंडात जाताच त्याच्या तोंडामध्ये असा काही टेस्टचा ब्लास्ट होतो की मल्हारचे डोळेच बंद होतात. तायडीला वाटतं की मल्हारला जेवण आवडलंय. ती विचारते, जेवण आवडलंय का? तर मल्हार काहीच बोलत नाही. त्याला नुपूरच्या हातची चव एवढी आवडलेली असते की त्याचे डोळेच बंद होतात आणि त्याला आपली आई आठवते, सुमती आठवते. जेव्हा मल्हार लहान होता तेव्हा सुमती त्याच्यासाठी असंच टेस्टी टेस्टी जेवण बनवायची आणि मल्हारला ती स्वतःच्या हाताने खाऊ घालायची. मल्हारला तिच्या हातचं जेवण खूप आवडायचं आणि आज नुपूरच्या हातचं जेवण खाऊन त्याला आपल्या आईच्या हाताची चव आठवलेली असते आणि तो म्हणतो, कमाल कमाल, हे जेवण कुठून आलंय? हा कोण शेप आहे? तर तायडी म्हणते, अरे रोज आपल्या घरून तर तुझ्यासाठी जेवण येतं, हे घरचंच जेवण आहे. तर मल्हार म्हणतो, नाही तायडे, हे आपल्या घरचं जेवण नाहीये. आपल्या घरच्या जेवणाची टेस्ट मला माहितीये, हे जेवण दुसऱ्या कुणीतरी बनवलंय. असं म्हणून मल्हार हा लगेचच बाहेर पडतो. तायडीला आश्चर्य वाटतं. तायडीही त्याच्या मागे मागे येते. तेव्हा मल्हार जियाला विचारतो, दीप कोठे? तेवढ्यात दीप पुढे येतो आणि विचारतो, काय झालं? तर मल्हार त्याला विचारतो, माझं जेवण घेऊन कोण आलं होतं? दीप सांगतो, राकेश आला होता. मल्हार राकेश जवळ येतो. तायडी त्याच्या मागे मागे धावत असते. दीप सुद्धा असतो. मल्हार राकेशला विचारतो, तू माझं जेवण कुठून आणलं होतं? मल्हार असं विचारतोय त्यामुळे राकेश खूप घाबरतो आणि म्हणतो, साहेब ते मी. तर मल्हार म्हणतो, ते मी काय करतोय? जेवण कुठून आणलंय? तर राकेश सांगतो, त्या टेबलवरून, त्या डब्यातून. मल्हार म्हणतो, आत्ताच्या आत्ता मला घेऊन चल. राकेश त्याला टेबलजवळ घेऊन जातो. तर मल्हार हा डबा पाहतो. हा डबा पाहताच तायडीच्या लक्षात येतं, हा तर तोच डबा आहे जो नुपूरने आणला होता. ती आगाऊ मुलगी, डबेवाली. आणि या मल्हारला तिच्या हातचं जेवण आवडलंय. मल्हारला काही टेस्टच नाहीये, त्याला काही कळतच नाही, असा विचार तायडी करते आणि तिला खूप टेन्शन येतं. तर इकडे नुपूर ही आपल्या सगळ्या डबेवाल्यांना कॉल करत असते की मला पैशांची गरज आहे, पुढच्या महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळतील का? परंतु हे सगळे लोक नकार देतात. नाही, आता आमच्याकडे पैसे नाहीये, माझ्या बायकोचं ऑपरेशन झालंय, पैशांची खूप गरज आहे, पैसे देऊ शकत नाही, असे ते नुपूरला सांगतात. त्यामुळे नुपूरला प्रश्न पडतो की पैसे कोठून आणायचे? तर इकडे तायडी ही राकेशवर खूप चिडते आणि त्याला म्हणते, तुला कळत नाही का? आपल्या घरचा डबा, बाहेरचा डबा, मूर्ख कुठला? मल्हार सर दुसरा चान्स देत नाही. आता तुझं काही खरं नाही, जा इथून. राकेश घाबरून निघून जातो. तर मल्हार म्हणतो, तायडी त्याला काही बोलू नको, कारण त्याने आपला खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. आपल्याला जो शेप हवा होता ना, तो शेप आपल्याला मिळालाय. हे जेवण कमाल आहे. मला जे हवं होतं ना, ती ऑथेंटिक टेस्ट त्याच्यामध्ये आहे, अस्सल महाराष्ट्रीयन जेवण. मला हेच तर हवं होतं. आणि मल्हार दीपला म्हणतो, आत्ताच्या आत्ता त्या शेपला शोधून आण. मल्हार या डब्यामध्ये असलेली हिरवी चटणी खातो. ही हिरवी चटणी त्याला खूप खूप आवडते. पुन्हा एकदा त्याचे डोळे बंद होतात आणि तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी विचार करते, ती नुपूर म्हणालीच होती, एकदा का माझा डबा त्या टेबलवर गेला ना, मग मी इथून जाणार नाही. आणि त्या मुलीचं बोलणं खरं झालं. तर राकेश, दीप सगळे बाहेर शोधून येतात आणि मल्हारला सांगतात, नाही साहेब, बाहेर दुसरा कोणता शेप नाहीये. मी सगळ्यांना विचारलं, पण हा डबा कोणाचा आहे हे कोणालाच माहिती नाहीये. हा डबा आपल्यापैकी कोणाचाच नाहीये. तेव्हा तायडी मल्हारला सांगते, मल्हार किती कमी वेळ राहिलाय, आपण दुसरा शेप शोधूया. या शेपला शोधण्यामध्ये तू आता स्वतःचा वेळ वाया घालवणार आहे का? संध्याकाळचं जेवणाचं काय होईल? तर मल्हार म्हणतो, तायडे आपण त्या शेपसाठी वाट पाहायला हवी. तो ते डिझर्व करतो. इतकं छान जेवण आहे आणि मला हाच एक शेप पाहिजे. तायडीला खूप राग येतो. ती विचार करते, बरं झालं त्या मुलीला मी हाकलून दिलं, नाहीतर ती माझ्या डोक्यावर बसली असती, आगाऊ डबेवाली कुठली. तर मल्हार म्हणतो, तायडे आता आपल्याला त्या शेपला शोधायची गरज नाहीये, ती शेप स्वतः येणार आहे. मल्हार ती बाई आहे हे ओळखतो, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. दीप विचारतो, पण ती मुलगी आहे हे तुला कसं कळलं? तर मल्हार सांगतो, हा डबा आणि ही पिशवी, याचा अर्थ एखाद्या मुलीने ही डब्याची सर्व्हिस सुरू केली असेल आणि या ज्या गृहिणी असतात ना,
त्या सुगरण असतात आणि एखादी सुगरणच असा डबा बनवू शकते, असं घरगुती अस्सल मराठमोळं जेवण बनवू शकते आणि ती तिचा डबा आणि पिशवी येथे विसरून गेली आहे आणि त्यांचा आपल्या वस्तूंवर खूप जीव असतो. त्यामुळे ती मुलगी स्वतः येथे येणार आपला डबा घ्यायला. आपल्याला तिला शोधायला जायची सुद्धा गरज पडणार नाही. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो, पण मल्हारला मात्र विश्वास असतो की नुपूर तिचा डबा घ्यायला नक्कीच परत येईल. आणि फ्रेंड्स, आजचा एपिसोड येथेच संपतो. खरंच तुझ्या सोबतीने ही मालिका खूप भारी आहे. मालिकेची गोष्ट, मालिकेचे कलाकार, कॅरेक्टर्स सगळं जमून आलंय एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मिसेस देशमुख ज्यांच्या मुलाचं लग्न असेल त्या खूप चिडतील. तुम्हाला अजून शेप नाही मिळालाय, मी तुमच्या कंपनीचं लायसन्स रद्द करणार आहे अशी धमकी त्या देतील आणि तायडी ही गोष्ट मल्हारला येऊन सांगेल. पण त्याच वेळेस नुपूर तेथे आपला डबा घ्यायला पोहोचणार आणि नुपूरच्याच हातचं हे जेवण होतं, तिचा डबा होतो ही गोष्ट मल्हारला समजेल आणि मल्हार नुपूरला चॅलेंज देणार की फक्त 15 मिनिटांमध्ये त्या डब्यात जशी हिरवी चटणी होती ना, तशी चटणी मला करून दाखवलीस तर हेड शेफची पोस्ट तुझी, तू आमच्या कंपनीची हेड शेफ. आणि हे चॅलेंज नुपूर ॲक्सेप्ट करणार आणि 15 मिनिटांमध्ये ती तशी चटणी बनवण्याचा प्रयत्न करणार आणि 15 मिनिटं संपतील आणि मग मल्हार नुपूरने बनवलेली ही हिरवी चटणी टेस्ट करून पाहणार. मग मल्हारला ही चटणी आवडेल की नाही, हेड शेफची पोस्ट नुपूरला मिळणार का, तिच्या पैशांची अडचण दूर होणार का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.